कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेले। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरील श्री दत्त मंदिर हे पूर्णतः पाण्याखाली गेले। कोयना, राधानगरी आणि वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होती। काही दिवसांपासून ज्या प्रकारचा मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे आता दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले। कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडले। सतेज, कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर परिसर हे दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याची माहिती मिळते। काय सविस्तर आणि ताजे अपडेट या संदर्भातले? नक्कीच करणार पाहतो की कोल्हापूर शहरात जरी पावसाचा जोर कमी असला तरी पश्चिम घाटमाथा आणखीन धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। विशेषतः जे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग होतोय, त्यासोबत राधानगरी धरण असेल, तुळशी धरण असेल आणि वारणा धरण असेल, या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती विसर्ग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो नदी पात्रात। परिणामी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली। आणखी जे श्री क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी असणारा जो संगम आहे पंचगंगा आणि कृष्णा नदीचा, तो देखील आता त्यात मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक होत असल्यामुळं जे दत्त मंदिरात आहे ते गेल्या 2 दिवसापूर्वीच दक्षिणद्वार सोहळा आता झालेला होता आणि आता पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं दत्त महाराजांचं जे मंदिर आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे। ज्या कोल्हापूर जिल्ह्यातील 34 बंधारे हे जरी पाण्याखाली गेले असले तरी देखील आता पावसाची उघडझाप जरी असली तरी जे धरण क्षेत्रातून सोडलेलं पाणी आहे त्याच्यामुळं आणि फ्री कॅचमेंट एरियामध्ये पडणारा पाऊस आहे त्याच्यामुळे कुठेतरी आता या सगळ्या मंदिर आहेत ती पाण्याखाली जायला आता सुरुवात झालेली आहे। त्या पंचगंगेची पाणी पातळी आपल्याला 32 फुटांच्या वरती असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यासोबत जो वारणा आणखी कोयना धरणातून होणारा मोठ्या प्रमाणावरचा विसर्ग आहे त्यामुळे कुठेतरी आता जे दत्त मंदिर आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। मात्र जी उत्सव मूर्ती आहे ती मंदिराच्या वरच्या बाजूला आणि मंदिराच्या परिसरातून ठेवलेली आहे। आजही शनिवार रविवार अनेक मोठ्या प्रमाणावरती जे भक्त आहेत ते या दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते आता सुलभ पद्धतीने घेत आहेत। मात्र तासागणिक पाण्याची पातळी आपल्याला कृष्णेची विशेषतः वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे नदीकाठच्या सगळ्याच गावांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा दिला आहे। सध्या अलमट्टी धरणातून जे आहे ते जो 1,11,308 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो प्रति सेकंद आहे तो केला जातोय आणि जी आवक जर आपण पाहिली तर साधारणतः 1,03,773 एवढी क्युसेक पाण्याची प्रति सेकंद आवक होते। सध्या अलमट्टी धरण आहे ते 112 टीएमसी ते भरलेलं आहे आणि जवळपास पाहिलं तर 91% हे धरण भरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती विसर्ग आहे तो पुढे आंध्र आणि तेलंगणा राज्यांमध्ये होतोय। त्यामुळे एकूणच परिस्थिती सध्या जरी चिंताजनक नसली मात्र येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये मुसळधार असा पाऊस पडला तर मात्र ही पाण्याची परिस्थिती थोडीशी वाढून पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। मात्र जिल्हा प्रशासन कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल हे तीनही जिल्हा प्रशासन आता सतर्क आहेत आणि नदीकाठच्या सगळ्याच गावांना सतर्कतेचा इशारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। करण, नक्कीच सतेज, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।